नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 89. पिंपळखुट्याच्या हनुमंताची करवली भक्ती आणि वडफळीच्या गावगुंडाची जिरवली मस्ती. त्या रात्री खूपच उकाडा होता, त्यामुळे मुलगी आश्रमाच्या गच्चीमध्ये जाऊन उघड्यावर झोपलो. पहाटे सर्व आह्निक आटोपून पुढे मार्गस्थ झालो. आह्निक आटोपली असं मी जेव्हा जेव्हा म्हणतो तेव्हा तेव्हा प्रत्येक दिवसाची एक वेगळी कथा आहे. अगदी आंघोळ कुठाणी कशी केली, इथपासून शौचासाठी कुठाणी कसं जावं लागलं, या प्रत्येक गोष्टीचे एकापेक्षा एक मजेदार किस्से आहेत. शिवाय यानंतर जो परिक्रमेतील सर्वात महत्त्वाचा विधी आहे, त्या नर्मदा पूजनाचे अनुभव देखील अनिर्वचनीय असेच आहेत. विस्तार भयास्तव अनुलेखाने पुढे जातो आहोत. असो, कालचा दिवस फारसं चालणं झालं नव्हतं, त्यामुळे आज भरपूर चालावे असे मनात आले. फक्त चालण्यासाठी जेव्हा आपण चालतो तेव्हा चालण्याची चालढकलच अधिक करतो, कारण त्यावेळी चालणं हेच आपलं ध्येय असतं. परंतु इथे मात्र अधिक चालण्याचा संकल्प मन करू शकते, कारण कमी किंवा अधिक चालणे हे ध्येय नसून कुठेतरी पोचणे किंवा एखादे धाम गाठणे हे ध्येय असते. चालणं ही फक्त त्यासाठी लागणारी मधली एक प्रक्रिया असते. त्यामुळेच आयुष्यातील एखादे काम, व्यवसाय किंवा नोकरी करताना आनंद मिळत नसेल तर नोकरीसाठी नोकरी किंवा कामासाठी काम न करता आपण ते कुठल्या ध्येयासाठी करतो आहोत हे लक्षात घेऊन काम करावे, म्हणजे आनंद मिळायला सुरुवात होईल. आणि एक गोष्ट सदैव डोक्यात ठेवावी, आपण अर्थार्जनासाठी जे काही करत आहोत ती आपली उपजीविका असते. उपजीविका हा शब्द सर्व काही सांगून जातो. ही आपली मुख्य जीविका नव्हे, उपजीविका आहे. जगातील प्रत्येकाने आजवर प्रचंड पैसा कमावून ठेवला, खूप मोठ्या मोठ्या प्रॉपर्टी उभ्या केल्या, परंतु त्याचा उपभोग घेण्याची पुरेशी संधी त्यांना मिळालीच असेल याची खात्री देता येत नाही. याउलट ज्यांनी या सर्व ऐशोआरामाचा उपभोग घेतला त्यांच्याकडून काहीतरी विधायक समाजोपयोगी कार्य झाले आहे अशी उदाहरणं अपवादाने आढळतात. हे एक चक्र आहे. एक पिढी कमावत असते, एक पिढी उपभोग घेते आणि एक पिढी उधळून मोकळी होते, कारण त्यांना हे वैभव उभं करण्यासाठी कणभरसुद्धा कष्ट पडलेले नसतात. त्यामुळे साम्राज्य उभे करताना त्याचा विस्तार नक्की किती असावा आणि त्याचे वारस कोण व किती कसे आहेत, किंबहुना आहेत तरी का, याचा विचार जरूर व्हावा. नपेक्षा स्वतः कमावलेल्या वैभवाचा उपभोग स्वतः घेणे व आपल्या दृष्टीपथात येणाऱ्या गरजूंना आणि याचकांना करून देणे हे अधिक आनंददायी असते. सेटलमेंट नावाचा एक भ्रामक शब्द सध्या मार्केटिंगवाल्या लोकांनी बाजारात सोडला आहे. भारतातील सर्वात श्रीमंत मनुष्य अंबानी हा देखील अजून सेटल झालेला नाही. झाला असता तर दरवर्षी नवीन एखादा उद्योगधंदा त्यांनी चालू केला नसता. तो अनेकांची घरे चालवतो आहे आणि अनेकांची पोटे भरतो आहे वगैरे टिपिकल उत्तरे यावर काही लोक देतील. परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की जगातील कुठलाही जीव दुसऱ्या जीवाचे पोट भरण्याचे सामर्थ्य बाळगत नाही. आम्ही काय कोणाचे खातो, श्रीराम हा आम्हाला देतो, हे रामदास स्वामींनी म्हटले आहे ते योग्यच आहे. विशेषतः आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्यावर तुम्हाला याची अनुभूती नक्की येते. ज्याने चोच दिली आहे तो चारा देतोच देतो. परिक्रमेमध्ये पदोपदी क्षणोक्षणी याची जाणीव आपल्याला होत राहते. आजवर या देशामध्ये अनेक मोठे मोठे राजे होऊन गेले. अगदी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी रायगडावर वातावरण कसे असेल हे आठवून पहा, आणि आज त्या गडाची काय अवस्था झालेली आहे ते देखील पहा. आपण उभ्या केलेल्या राजमहालांची अवस्था थोड्याच वर्षात थोडीफार अशीच होणार आहे हे दुर्दैवी सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवा. मोठ्या मोठ्या धनिकांची पुढे झालेली अवस्था पाहून देखील इथे प्रत्येकाला सेटल व्हायचे आहे, स्थिरस्थावर व्हायचे आहे. स्थावर मालमत्ता याचा अर्थ तुम्ही ज्याला स्पर्श करू शकता अशी तुमची मालमत्ता. अशा मालमत्तेवर तुम्ही स्थिरपणे बसू शकलात की ती स्थिरस्थावर अवस्था असते. स्थिर बसण्यासाठी माणसाला किती जागा लागते? तुम्ही मुळात जागाच इतकी वाढवून ठेवली की ती आवरण्यासाठी आणि सावरण्यासाठी तुमची स्थिरता निघून जात असेल तर त्याचा काय उपयोग आहे? तुकाराम महाराज सांगून ठेवतात, आऊट हात तुझी जागा. आऊट म्हणजे 3.5 हात. खरे तर इतकीच जागा पुरेशी आहे, परंतु तरी देखील थोडेफार इकडे तिकडे करणे सोयीचे जावे म्हणून अजून थोडी जागा फार फार तर त्याला जोडावी. परंतु उभं आयुष्य प्रपंच विस्तार करण्यात घालवणे म्हणजे अन्नाचा अतिरिक्त संचय करणाऱ्या मुंग्या किंवा मधाचा भारंभार संचय करणाऱ्या मधमाशा यांच्यासारखी गत होऊन जाते. तुम्ही आयुष्यात कधी एखाद्या मुंगीला शांतपणे बसून साखरेचा दाणा खाताना पाहिलं आहे काय? एखाद्या मधमाशीला फुलपाखराप्रमाणे फुलातला मध चाखताना पाहिलं आहे काय? त्यांच्या अल्पबुद्धीमध्ये एकच प्रोग्राम लिहिलेला असतो, संचय. त्याचा लाभ त्यांना भविष्यामध्ये होतही असेल, परंतु बहुतांश वेळा असं पाहायला मिळतं
की अशा जीवांनी केलेल्या संचयाचा फायदा दुसराच एखादा जीव सहज जाता येता उठवतो. सध्या सेकंड होम नावाची एक संकल्पना चांगलीच दृढमूल झालेली आहे. याने घेतले म्हणून मी घेतले, त्याने बांधले म्हणून मी देखील बांधले, अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. अशा सेकंड होमचा उपभोग त्या घराची निगा राखण्यासाठी ठेवलेले रखवालदार अधिक घेतात. केअरटेकर हा प्रत्यक्षामध्ये उपभोग टेकर होऊन जातो. म्हणजे दुसरे घर असूच नये असे माझे म्हणणे नाही, परंतु एका मर्यादेच्या पुढे आपल्या संपत्तीचा विस्तार करणे म्हणजे भविष्यातील डोकेदुखी वाढवून ठेवणे आहे. हे थोडेसे विचार केल्यावर एखाद्या शाळकरी लहान मुलालासुद्धा लक्षात येईल इतकं धादांत सत्य आहे. त्यापेक्षा 2-4 अशा गरजू लोकांना साधीच झोपडीवजा घरे उभी करून दिली तर ते आयुष्यभर आपले स्मरण ठेवतील. तुम्ही बांधलेले दुसरे घर आणि त्याचा वार्षिक डागडुजीसाठी येणारा खर्च, राखणदारांचा खर्च याची बेरीज केली तर त्याच्या व्याजावर त्याहीपेक्षा उत्तम अशा वेगवेगळ्या जागा सहज उपलब्ध होऊ शकतात, जिथे आपण मनसोक्त वेळ घालवू शकता. त्याहीपेक्षा कमी खर्चात जर आनंद मिळवायचा असेल तर नर्मदा खंडातील एखाद्या आश्रमामध्ये जावे, मस्तपैकी पडेल ती सेवा करावी. नर्मदेतील प्रत्येक आश्रम, ज्याला शुद्ध मराठीमध्ये प्राईम लोकेशन म्हणतात, अशाच ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्हाला जगावेगळा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. उपभोग घेण्यामध्ये जितका आनंद आहे त्याहीपेक्षा अधिक आनंद सेवा देण्यामध्ये आहे. कधीतरी देऊन पहा किंवा सेवा दिल्याचा प्रसंग आठवून पहा. कोविड महामारीच्या काळामध्ये अनेक लोकांनी समाजोपयोगी उपक्रमामध्ये आणि सेवा कार्यामध्ये सहभाग नोंदवला. त्यावेळी आपल्याला मिळालेला आनंद आठवून पहा. या महामारीने जगाला अनेक उपकारक गोष्टी दिल्या आहेत. जगण्याचा अर्थ आणि जिवंत असण्याचे महत्त्व कोविडने अलीकडच्या काळातील उरलेल्या पिढ्यांना शिकवले. गेलेली वेळ आणि गेलेले आयुष्य पुन्हा मिळत नाही. त्यामुळे आपल्याला असे वाटत असेल की आपण आपल्या इष्टजनांसाठी पुरेसे करून ठेवले आहे, तर नक्कीच परिक्रमेचा विचार करायला हरकत नाही. कारण परिक्रमा करून देखील तुम्ही त्यांच्यासाठी एक प्रकारे सर्वोत्तम असे काहीतरी परत आणत असता. तुमचे परिक्रमेनंतर बदललेले स्वरूप समाजासाठी उपकारकच असते. असो, पायांना गती दिली. बिजरी गव्हाण नावाचं गाव लागलं. त्यानंतर सुरगस, बर्डी अशी आश्रम असलेली गावे लागली. परंतु कुठल्याही आश्रमामध्ये न थांबता थेट पिंपळखुटा गावाच्या मारुती मंदिरामध्ये पोचलो. पिंपळखुटा या नावाचे मला फार आश्चर्य वाटते. या नावाची किमान 5 गावे तरी मला माहिती आहेत. पिंपळाच्या झाडाचा खुंट असा या नावाचा साधा अर्थ आहे. खुंटामुडी गावात जशी पूर्वी कधीतरी अनिर्बंध वृक्षतोड झालेली असणार आहे, त्याचप्रमाणे या गावात पिंपळाचा एखादा भव्य वृक्ष असणार आहे. गावांची नावे नेहमीच खूप मजेशीर इतिहास सांगतात. अमरावती जिल्ह्यामध्ये देखील पिंपळखुटा नावाची गावे आहेत. इथले मारुतीचे मंदिर एका खोल ओढ्याच्या उतारावर होते. मी मंदिरामध्ये ओढ्यातूनच चढून वर आलो. छोटेसे मंदिर होते आणि एक आदिवासी भिल्ल साधू इथे राहून सेवा करत होते. साधूने भगवा रंग विकत आणून फडक्याने भिंतींना मारला होता. त्याने भिंती चोपडल्यामुळे त्या मोठ्या मजेशीर दिसत होत्या. त्यावर अतिशय फताड अक्षरामध्ये कुणीतरी परिक्रमावासी साधूने काही अक्षरे लिहून तो निघून गेला होता. साधूचा एक भगत तिथे आला होता. त्याने मला बसायला सांगितले व कोरा चहा करायला 3 दगडाच्या चुलीवर ठेवला. मला ती फताड अक्षरे बघून काही बरे वाटेना. मंदिराची भिंत कशी सात्विक पाहिजे. मी साधूला विचारले की अजून थोडा रंग शिल्लक आहे का. त्याने सांगितले चांगला डबाभर रंग शिल्लक आहे, परंतु आपल्याकडे ब्रश नाही. तिथे जवळच एक बांबूची कामठी पडली होती. ती इंचभर जाडीची पट्टी चांगली चपटी होती. दाताने कचाकचा चावून मी त्याच्या एका टोकाचा ब्रश तयार केला आणि त्या डब्यातल्या रंगाने भिंतीवर काही अक्षरे आणि द्रोणागिरी घेऊन उडणारा हनुमान वगैरे चित्रे काढली. भगतराम खुश झाला आणि त्याने आमचे फोटो काढले. माझ्याकडे मोबाईल नाही सांगितल्यावर त्याने मित्राच्या क्रमांकावर हे फोटो पाठवून दिले. आपणही त्या साधूचे दर्शन घ्यावे. अक्षरे जेमतेमच आलेली आहेत, परंतु उपलब्ध संसाधनामध्ये याहून चांगले काही करता आले असते असं वाटत नाही. पिंपळखुटा हनुमान मंदिरातला भिल्ल साधू आणि रंगकाम करणारा प्रस्तुत लेखक. रंगून झालेली अक्षरं आणि हनुमानजी. साधूची राहणी किती साधी पहा. फताडी अक्षरं ही माझ्या डावीकडे असलेल्या भिंतीवर मागच्या बाजूला होती. तसं पाट्या रंगवणं किंवा सुलेखन माझ्यासाठी अगदीच नवीन आहे असं नाही. ही मी रंगवलेली एक पाटी. माझ्या एका डॉक्टर बहिणीच्या दुकानावरची पाटी हौसेखातर मी रंगवत होतो. तो हा प्रसंग आहे. सुलेखन करायला मजा येते हे मात्र खरं आहे. तसाच काहीचा प्रयत्न मी इथं केला. गरमागरम काळा चहा घेतला आणि साधू महाराजांची आज्ञा घेतली. जेमतेम 10-15 मिनिटेचे आश्रमामध्ये होतो, परंतु रिकामे बसून राहण्यापेक्षा वेळेचा काहीतरी सदुपयोग झाला याचा आनंद वाटला. मी काही व्यावसायिक चित्रकार वगैरे नाही, परंतु हौसेला कुठे मोल असते. अशा रीतीने संधी मिळेल तिथे संधी मिळेल ती कला नर्मदा मातेच्या चरणी अर्पण करण्याची हौस मी वागवून घ्यायचो. किंबहुना मैयाच तुम्हाला तुमची क्षमता बघून विविध संधी उपलब्ध करून देत असते असे म्हटले पाहिजे. इथून पुढे मोकस आश्रमापासून पुढे जाण्याचे 2 मार्ग होते. इथे एक नवीन शब्द मला कळला. एक आदिवासी मनुष्य मला म्हणाला, रोड जायचं तर उजव्या हाताला जा आणि चटकट जायचं असेल तर डावीकडून जा. चटकट हा काय नवीन प्रकार आहे.
त्यांनी सांगितले की ज्या मार्गाने चटकन कटता येते तो चटकट अर्थात शॉर्टकट. शॉर्टकट या शब्दाला मला गेले बरेच दिवस पर्यायवाचक शब्द सापडत नव्हता. तो इथे सहज चटकन मिळून गेला. चटकट. कुठल्याही इंग्रजी शब्दासाठी स्वभाषेत पर्यायवाचक शब्द शोधताना उच्चार साधर्म्याचा जरूर विचार केला पाहिजे, तरच त्यात यश मिळू शकते. हे माझे मत नसून भाषाप्रभू असलेले माझे मित्र अनंत भालचंद्र तथा रमणजी चितळे यांचं मत आहे. त्यांची भाषाविषयक मतं मला शिरोधार्यच आहेत. आज आपण देवनागरी लिपीमध्ये जे काही फॉन्ट वापरतो त्यातले बरेचसे फॉन्ट त्यांनी स्वतः डिझाईन केलेले आहेत. वयाची 75 ओलांडूनही अजूनही ते नवीन नवीन फॉन्ट तयार करतच आहेत. असो, मोकसमार्गी अतिशय सुंदर असा तीव्र उताराचा चटकट घेऊन पांढरी माती नावाच्या गावाची हद्द पार करून एका नदीपात्रातून चालत चालत वडफळी गाव गाठले. हे महाराष्ट्राच्या हद्दीतले शेवटचे गाव. या नदीचं नाव देव नदी असून हिच्या ऐल तीरावर महाराष्ट्र तर पैल तीरावर गुजरात आहे. नदीचा रस्ता सुनसान आणि अरण्यमय होता. ही नदी थेट नर्मदा मातेला जाऊन मिळते आणि जिथे ती नर्मदा मातेला मिळते तो संगम पूर्वी अतिशय पवित्र मानला जायचा, परंतु आता तो जलमग्न झालेला आहे. मोलगी गाव सोडल्या सोडल्या बिजरी गव्हाण गावात एक आश्रम लागला होता. मी इथं थांबलो नाही, परंतु आपल्याला माहिती असावी म्हणून या आश्रमाची काही चित्रं सोबत जोडतोय. तिथल्या घरांची रचना लक्षात येण्यासाठी ही चित्रं उपयुक्त आहेत. बिजरी गव्हाण गावातलं अन्नक्षेत्र आणि ते चालवणारा आदिवासी तरुण. इथे बांबूच्या अतिशय सुंदर अशा तट्ट्या बनवून त्याच्या भिंती करण्याची पद्धत आहे. या लिंपायला सोप्या जातात आणि हवेशीर असतात. राष्ट्रीय संत श्रद्धेय विवेकजी नामक कोणी संत या आश्रमाचे संस्थापक आहेत. संत हा शब्द उत्तर भारतामध्ये अतिशय सर्वसामान्यरीतीने वापरला जातो. महाराष्ट्रामध्ये संत हा शब्द फार जपून वापरला जातो. हा फरक कृपया वाचकांनी ध्यानामध्ये कायम ठेवावा. छपराची रचना कशी आहे इथे वास्तुविशारदांनी पाहून घ्यावं. अतिशय सुंदर रीतीने सारवलेली जमीन आणि लिंपलेल्या हवेशीर भिंती अतिशय सुखद असतात. या परत हे सुख अन्य कुठल्याही लॅविश फ्लॅटमध्ये किंवा बांधकामामध्ये मिळणं शक्यच नाही. सांगा बरं, या स्वयंपाकघरामध्ये दिव्याची पंख्याची गरज आहे काय? आणि पाश्चात्य देश आम्हाला शिकवतात गो ग्रीन. सुरगस गावाच्या जवळ आल्यावर हळूहळू शिंदीची झाडं, आंब्याची झाडं वगैरे दिसू लागली. शिंदी म्हणजे महाराष्ट्रीयन ताडच. आपण नीरा याच झाडाची पीत असतो. पावसाळ्यामध्ये हा परिसर अतिशय स्वर्गीय असा दिसतो. हा सर्व डोंगर हिरवाईने नटतात. दऱ्याखोऱ्यातून जलप्रपात नर्मदा मातेच्या भेटीसाठी झेपावू लागतात. या भागातला दहेलचा धबधबा प्रसिद्ध आहे. दहेलच्या धबधब्यावर जमलेली आदिवासी मुलं आपण बघतोय. इथली आदिवासी मुलं भलती शूर आहेत. ती धाडसी सुद्धा आहेत. फक्त त्यांच्या अंगातल्या ऊर्जेचा गैरवापर करून कोणी विद्रोही किंवा फुटीरतावादी विचार त्यांच्यात भिनवून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची व भारताच्या सामाजिक सौहार्दाची कोणी होळी करू नये इतकंच वाटतं. त्यामुळे या संपूर्ण समाजाला विनाविलंब मूळ राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणणं अतिशय अगत्याचं आहे असं मला वाटतं. अखंड वृक्षतोड ही या भागातली एक प्रमुख समस्या आहे आणि त्याची पदचिन्ह तुम्हाला जागोजागी दिसतात. पांढरमाती गावाजवळचा केवडीचा धबधबा प्रसिद्ध आहे. पावसाळ्यामध्ये हा संपूर्ण परिसर पर्यटकांसाठी स्वर्गच असतो. चटकटने उतरताना अशा प्रकारची घनदाट अरण्य पार करावी लागतात. आपल्याला दुर्दैवाने इंग्रजांनी विकसित केलेली गिरिभ्रमण क्षेत्र तेवढीच माहिती आहेत. महाबळेश्वर आणि माथेरान सोडून महाराष्ट्रात अजूनही अतिशय सुंदर गिरिमाथे आहेत. हे प्रत्यक्ष फिरल्याशिवाय कसं कळणार? या भागात अशी असंख्य रानफुलं आहेत की जी फक्त पावसाळ्यामध्येच दर्शन देतात. इथले आदिवासी लोक कमळाची सुद्धा लागवड करतात. या आदिवासी तरुणीच्या हातामध्ये जे आहे ते खरं कमळ असून आपल्याला बाजारात गणपतीमध्ये जी फुलं मिळतात ती कमळाचीच कमोदिनी नावाची जात आहे. ज्वारी हे या भागातले मुख्य धान्य आहे. हीच ती देवनदी जी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची सीमा आखते. खालच्या बाजूला डोमखल नावाचं गाव आहे. ते गुजरात राज्यामध्ये असून वडफळी हे गाव महाराष्ट्रामध्ये. वडफळी आणि चापडी याच्या मधोमध कुलदीप कुलकर्णी यांचा चैतन्य आश्रम आहे, जिथं प्रत्येक परिक्रमासी थांबतो. अतिशय सुंदर अशा निसर्गसंपन्न मार्गाने चालत मी वडफळी आणि चापडी गावाच्या सीमा हद्दीवर असलेल्या कुलदीप कुलकर्णी यांच्या चैतन्य आश्रमामध्ये पोहोचलो. या आश्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे परिक्रमावासींना अतिशय सुग्रास भोजन दररोज दिलं जातं. इथे सतत पदार्थ बदलले जातात आणि ताटामध्ये किमान 6 ते 7 पदार्थ असतातच असतात.
कुलदीप स्वतः स्वयंपाक करतात. तसेच काही स्थानिक आदिवासी तरुण देखील गर्दी वाढल्यावर त्यांना मदतीसाठी येतात. इंदोर इथल्या दत्त संप्रदायातले थोर संत श्री नाना महाराज स्थानिकर यांच्या गुरुपरंपरेचा अनुग्रह कुलदीप यांच्यावरती आहे. नानांच्या परंपरेतील सर्व उपासना कुलदीप कुलकर्णी यथासांग करतात. परिक्रमावासी इथं मोठ्या संख्येनं मुक्काम करतात, कारण इथून पुढे गुजरात राज्याची हद्द लागते आणि पुन्हा एकदा मोठे मोठे डोंगर चढावे लागतात. हा आश्रम मात्र नदीच्या काठावर असल्यामुळे खड्ड्यामध्ये आहे. छोटीशीच वास्तू असली तरी ती कायम परिक्रमावासींनी गजबजलेली असते. मी जेव्हा आश्रमामध्ये पोचलो तेव्हा माझ्याखेरीज अन्य कोणी परिक्रमावासी तिथे नव्हतं. कुलदीप कुलकर्णी यांनी अतिशय प्रेमाने माझे स्वागत केले. आश्रमामध्ये गेल्या गेल्या एक वरांडा आहे, तिथं मी काही काळ शांतपणे विसावलो. आपल्या माहितीकरता आश्रमातील काही संग्रहित छायाचित्र जी स्वतः कुलदीप कुलकर्णी यांनीच काढलेली आहेत ती सोबत जोडतोय. सौजन्य गुगल नकाशा. कुलदीप कुलकर्णी यांचा चैतन्य आश्रम, वडफळी, महाराष्ट्र. आश्रमाच्या ठीक समोरून वाहणारी देव नदी आपण बघतोय. पावसाळ्यामध्ये ही नदी पार करणं थोडंसं अवघड होऊन जातं. महापूर आल्यावर तर हिला पार करणं केवळ अशक्य. आश्रम संचालक श्री कुलदीप कुलकर्णी डावीकडे उभे आहेत, आपण बघू शकता. हे आहेत कुलदीप कुलकर्णी. चैतन्य आश्रमामध्ये भोजनप्रसाद घेणारे परिक्रमावासी आपण बघतोय. याच आश्रमामध्ये भोजनप्रसाद घेणारे साधू परिक्रमावासी आपण बघतोय. चैतन्य आश्रमामध्ये भोजनप्रसाद घेणाऱ्या माताराम परिक्रमावासी आपण बघतोय. परमपूज्य नाना महाराज तारणेकर आणि नर्मदा मैया यांचं अधिष्ठान या आश्रमाला आहे. नाना महाराजांची अतिशय सुरेख अशी मूर्ती आणि पादुका आपल्याला दिसत आहेत. हेच आहेत चैतन्य आश्रम वडफळीचे संचालक कुलदीप कुलकर्णी. यांचा फोन क्रमांक आपल्या माहितीकरता सोबत जोडतोय. इच्छुकांनी त्यांना संपर्क अवश्य करावा. 963 757 1542. 963 757 1542. इथं आश्रमामध्ये चालू असलेलं अन्नदान, मोठ्या प्रमाणात चाललेला स्वयंपाक आपण बघतोय. भरपूर परिक्रमावासी जर इथं आले तर कधी कधी अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करावा लागतो. त्यावेळी स्थानिक आदिवासी तरुण कुलदीप यांना मदत करतात. ते कशी मदत करतात ते आपण बघतोय. परिक्रमावासींना उत्कृष्ट दर्जाचं सागर संगीत भोजन दिलं जातं. रोज काहीतरी नाविन्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. पावभाजी आणि गाजर हलवा वगैरे अन्य कुठल्या आश्रमात देताना मी तरी पाहिलं नाही. उपवासाचे पदार्थ देखील भरभरून दिले जातात. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की मूळचे धुळ्याचे असलेले श्री कुलदीप कुलकर्णी हे अतिशय प्रेमाने आणि निष्ठेने आश्रम चालवत आहेत. परंतु इथे येताना एका अप्रिय घटनेचा सामना मला करावा लागला. नर्मदा मातेने माझी चांगलीच परीक्षा पाहिली असे म्हणा हवं तर. त्याचं असं झालं. त्या जंगलातला चटकट घेऊन मी वडफळी गावामध्ये पोचलो. गावातल्या मुख्य रस्त्यावर बऱ्यापैकी बाजार भरला होता. माणसांची गर्दी चांगलीच होती. शक्यतोवर परिक्रमावासी गावातून जाताना त्याला लोक नर्मदे हर असा आवाज देतात. आपणही फिरून त्या लोकांना हर हर नर्मदे किंवा नर्मदे हर असा आवाज देतो. परंतु इथं मात्र साधारण 25चा एक आदिवासी तरुण मोटरसायकलवर बसून आरशातून मला येताना पाहत होता. मी चालताना बऱ्यापैकी सावध असतो, त्यामुळे हा माझ्याकडे पाहतो आहे हे मी आधीच हेरलं होतं. मी त्याच्या जवळ गेल्यावर तो माझ्या वाटेत थुंकला, म्हणून मी थोडासा बाजूला झालो तरी तो थुंकलाच. त्याच्या तोंडामध्ये गुटखा भरलेला होता, त्यामुळे त्याची पिंक मोठी होती. अतिशय किळसवाणा असा तो प्रकार होता. क्षणभर त्याला तत्काळ प्रत्युत्तर द्यावे असे माझ्या मनात आले, परंतु मी विचार केला की हे बरोबर नाही. त्याने त्याचे काम केले, मी माझे काम केले पाहिजे. मी त्याला एवढेच म्हणालो, माणसे दिसत नाहीत का रे तुला बाळा? आणि मी पुढे चालत राहिलो. तो थुंकल्याबरोबर आजूबाजूला जमलेली त्याची मित्रमंडळी कुत्सितपणे हसल्याचे देखील मी पाहिलं. परंतु एवढ्यावर तो थांबला नाही. मी थोडासाच पुढे गेलो असेन, हा गाडीवरती पुन्हा माझ्या मागे आला आणि यावेळी नेम धरून तो माझ्या पायावरच थुंकला. अतिशय गलिच्छ घाणेरडी अशी त्याची गुटखा मिश्रित थुंकी माझ्या पायावर सगळीकडे पसरली. माझ्या डोक्यात क्रोधाग्नी भरून मी काहीतरी विपरीत कृती करणार इतक्यात त्याची जागा विवेकाने घेतली आणि मी स्वतःला समजावून सांगितले की मी काहीतरी भडक प्रतिक्रिया द्यावी म्हणूनच हा तरुण असं वागतो आहे. तशी प्रतिक्रिया जर मी दिली तर त्याचा कायमचा त्रास अत्यंत सेवाभावी वृत्तीने इथे आश्रम चालवणाऱ्या कुलदीप कुलकर्णी यांना होणार आहे. त्यामुळे मी हे सर्व अन्याय सहन करून पुढे निघून गेले पाहिजे. कारण मी इथं एका दिवसासाठी आलेला पाहुणा आहे, परंतु कुलदीप कुलकर्णी यांना कायमचं इथं राहायचं आहे आणि इथल्या लोकांना तोंड द्यायचं आहे. तरी देखील मी एक काम असे केले की त्या बाजारामध्ये दुकान लावलेल्या 3-4 वयस्कर लोकांना मी ती घाण दाखवली
आणि त्यांना विचारले की तुम्हाला हे मान्य आहे काय? बहुतेक त्या गुंडाची आणि त्याच्यासोबत फिरणाऱ्या चेल्यासपाट्यांची सर्वत्र खूप दहशत होती, कारण सर्वजण मान खाली घालून उभे राहिले. कोणीही काहीही बोलले नाही. त्यांना हा प्रकार आवडलेला नाही हे त्यांच्या चर्येवरून लक्षात येत होते, परंतु बोलण्याची हिंमत होत नाही हे देखील स्पष्टपणे कळत होते. मला अजूनही मनोमन असे वाटत होते की याला सर्व गावासमोरच धडा शिकवावा, परंतु पुन्हा एकदा मी कुलदीप कुलकर्णींचा विचार केला. अजून मी त्यांना भेटलेलो नव्हतो बरं का, परंतु माझ्या लक्षात आले की आश्रमाच्या अगदी जवळ मी पोचलेलो असताना जर कोणी असे वागत असेल तर त्याचा निश्चित अर्थ असा आहे की या माणसांना आश्रमाला त्रास देण्याची इच्छा दिसते आहे. त्यामुळे मी माझ्या मार्गाने चालत राहिलो. तो माथी फिरू तरुण पुन्हा एकदा माझ्या दिशेने वेगाने गाडीने येऊ लागला. यावेळी मात्र मी बाजाराच्या थोडासा पुढे आलेला होतो. आजूबाजूला फारशी माणसे नव्हती, त्यामुळे मी माझी काठी आडवी तिडवी हलवून जरा हात मोकळे करतो असे दाखवले. त्या काठीच्या परिघाजवळ त्याला काही गाडी आणता आली नाही आणि तो फिरून निघून गेला. मी मागे वळून पाहिले तेव्हा तो देखील गाडीवरून जाताना मागे वळून पाहत होता आणि नजरेने मला सुचवत होता की अजून माझी मस्ती जिरलेली नाही. मी शांतपणे चैतन्य आश्रमामध्ये पोचलो. कुलदीप कुलकर्णी यांनी प्रेमाने माझे स्वागत केले. मी त्यांना झालेला प्रसंग सांगितला. सांगणे आवश्यक नव्हते, परंतु त्यांना माहिती असावे असे मला वाटले, म्हणून मी त्यांना सांगितले. त्यांना खूप वाईट वाटले आणि त्यांनी मला पाय धुण्यासाठी पाणी आणून दिले. त्यांना हा प्रकार कोणी केला आहे ते लक्षात आले. या संपूर्ण परिसरामध्ये हा एकच असा गावगुंड होता की जो परिक्रमावासींना त्रास देण्यासाठी प्रसिद्ध होता. विद्रोही विचारांच्या नादाला लागल्यामुळे त्याच्या मनामध्ये हिंदू धर्माविषयी आणि त्या धर्मातील परंपरांविषयी प्रचंड आकस होता. शिवाय अतिशय बेमुवर्थखोर वर्तन असल्यामुळे गावातील देखील कोणीही त्याच्या नादाला लागायचे नाही. त्यामुळे त्याची हिंमत वाढली होती. मी कुलदीप यांना हे देखील सांगितले की मी त्याला जरा देखील प्रतिकार केला नाही, कारण तुम्हाला त्रास व्हायला नको हा माझा शुद्ध भाव होता. कुलदीप यांना फार वाईट वाटले. त्यांनी मला नुकताच होळीच्या वेळी झालेला एक प्रसंग सांगितला. याच गावगुंडाने एका परिक्रमावासीला होळीची फुई मागितली. इकडे वर्गणीला हा शब्द वापरतात. परिक्रमावासीकडे अर्थातच काहीच नव्हते. त्या तुलनेने वयस्कर परिक्रमावासियाने होळीची फुई देण्यास असमर्थता दर्शवल्याबरोबर या गावगुंडाने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्या परिक्रमावासीला भर चौकात बेदम चोप दिला. उभा गाव बघत होता, परंतु कोणी मध्ये पडले नाही. हे ऐकल्यावर मात्र माझ्या मेंदूचे तापमान थोडेसे अधिक वाढले आणि अतिशय विचित्र भावना मनामध्ये दाटल्या. आपलीच माणसे आपल्याच मातीमध्ये राहून आपल्याच माणसांशी असे कसे काय वागू शकतात? आपण आपल्याच मातीतल्या माणसांना इतके पारखे व्हावे? आपल्या आईवडिलांनी दिलेले संस्कार आणि आपल्या समाजाचे ऋण यांची इतक्या सहजतेने प्रतारणा करावी, ही कुठल्या प्रकारची शिकवण आहे? आणि अशी परंपरा धारण करणारी पिढी पुढे वाढवून या देशाचे, समाजाचे, धर्माचे किंबहुना स्वतःच्या कुटुंबाचे देखील काय कल्याण करणार आहे? कुलदीप त्याचे किस्से मला सांगत राहिले. तो गावगुंड सर्वांच्याच डोक्याला ताप झाला होता. भंगोरे दरम्यान आसपासच्या गावातील मुलांनी ठरवून येऊन याला भर जत्रेमध्ये बेदम चोपला होता. त्यामुळे हा अजूनच चवताळला होता आणि स्वतःला गावासमोर सिद्ध करू पाहत होता. हे सर्व कुलदीप सांगत असतानाच अचानक 2-4 मोटरसायकल मोठा मोठा आवाज करत आश्रमासमोर येऊन थांबल्या. गाडीवरून हा गावगुंडा उतरला. याला बघताच कुलदीप काहीतरी आणायचे निमित्त करून आतमध्ये गेले. माझ्या लक्षात आले की ही संधी आहे. मी त्याला प्रत्युत्तर दिले नव्हते, कारण त्याने आश्रमापर्यंत येऊ नये अशी माझी इच्छा होती. परंतु आता तो आश्रमापर्यंत आला होता. शेवटची चूक त्याने केली होती, त्यामुळे त्याची मस्ती जिरवणं भाग होतं. मी आश्रमाच्या दारापाशी त्याला सामोरा गेलो. तो अतिशय तोऱ्यामध्ये चालत आतमध्ये येत होता. मी प्रतिकार करत नाही हे त्याला चांगले कळल्यामुळे तो माझ्याकडे न बघता कुलदीप भाऊला अतिशय हिडीस स्वरामध्ये हाका मारू लागला. त्याला काही काळाच्या आत मी माझ्या हाताने जमेल तितका मोठा परिघ हवेत काढत फाड करून त्याच्या कानाखाली मुस्काटात भडकावली. या प्रकाराने 55-60 किलो वजनाचा तो खतरूड जीव चांगलाच हेलपाडला. वीर्यनाशाची नशा लागलेले ते पाप्याचं पितर नैष्टिक ब्रह्मचर्याच्या तप्त तव्यावर तावून सुलाखून निघालेल्या नर्मदा भक्ताच्या हाताच्या एकाच आघाताने क्षणात वठणीवर आले. मी त्याच्या श्रीमुखात भडकावली आहे हे पाहिल्याबरोबर त्याच्याबरोबर आलेले गाडीवरचे सर्व मित्र उलट्या पावलाने निघून गेले आणि चक्क पळून गेले. जाताना गाड्याही घेऊन गेले. तो एकटा पडला. मी त्याला म्हणालो, आता बोल, माझ्याशी बोल. विषय तुझ्या आणि माझ्यामध्ये होता. तू कुलदीप भाऊला भेटायला का आलास? माझ्या एका हातामध्ये दंड होता. तो गावगुंड गाल चोळत थरथर कापत माझ्यासमोर उभा होता. इतक्यात कुलदीप कुलकर्णी बाहेर आले. तो काही बोलणार इतक्यात मी त्याला सांगितले, भाऊंच्या पाया पड. त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. असा अपमान यापूर्वी कधीच त्याचा कोणी केला नसावा. तो रडक्या स्वरामध्ये कुलदीप भाऊला सांगू लागला, या परिक्रमावासीने चौकामध्ये मला मारहाण केली, मला उलट बोलला. मी डाव्या हातातली काठी उजव्या हातात घेतली. त्याबरोबर घाबरून तो 2 पावले मागे सरकला. मी त्याला म्हणालो, तुला मी मराठी भाषेमध्ये काय सांगितलं ते लक्षात आलं? कुलदीप भाऊला नमस्कार करायचा आणि माफी मागून म्हणायचं, मी पुन्हा असं करणार नाही.
मी पुन्हा तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही. मी कोण आहे हे तुला माहिती नाही. तुझा असा बाजार उठवीन की तुला आयुष्यात परत कुठे स्थिरस्थावर होता येणार नाही. त्यानं मागं वळून पाहिलं. मी म्हणालो, अरे बाळा, तुझ्यासारखे मर्तूकडे सरळ करण्यासाठी मला फार वेळ लागत नाही. आणि राहिला प्रश्न तुझ्या मित्रांचा, तर ते कधीच टिंबटिंबाला पाय लावून पळून गेलेले आहेत. पटकन माफी मागून मोकळा हो, नाही तर तुला मी कोण आहे ते दुर्दैवाने दाखवावे लागेल. सगळे परिक्रमावासी एकसारखे दिसतात म्हणून असं समजू नकोस की सगळेच तुझा मार खातील. मी काठी उचलल्याबरोबर तो चटकन खाली वाकला आणि कुलदीप भाऊच्या पाया पडला. सॉरी एवढेच म्हणाला आणि शर्टाच्या बाईने डोळे पुसत ताड 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 निघून गेला. जाताना मी त्याला मोठ्या आवाजात ऐकवले की पुन्हा जर त्याने कुलदीप कुलकर्णी यांच्या आश्रमाकडे डोळे वर करून पाहिले तर त्याची खैर नाही. त्याच्या मित्रांनी त्याची गाडीसुद्धा नेली होती. इतके ते सर्व पळपुटे निघाले. तो गेल्यावर मी कुलदीप कुलकर्णींची क्षमा मागितली. त्यांना मात्र या प्रकाराचे फारच टेन्शन आले. ते मला म्हणाले की तुम्ही आता पटकन जेवून घ्या आणि पुढे मार्गस्थ व्हा, कारण हा मुलगा काही तुम्हाला आता सोडणार नाही. मी कुलदीपला म्हणालो, मला हात लावायलाचा बाप आला तरी बेहद्द. माझ्या केसालासुद्धा धक्का लावायची हिंमत त्याच्या कोणामध्ये नाही. अर्थात हा माझा स्वतःवरील अति आत्मविश्वास नव्हता, तर नर्मदा मातेच्या सामर्थ्यावरील श्रद्धा होती. तुझी परिक्रमा निर्विघ्नपणे पार पडेल असा अनेक संतांनी दिलेला जो आशीर्वाद होता, त्या आशीर्वादावरचा तो विश्वास होता. परंतु कुलदीप मात्र खरोखरीच खूप चिंतित आहेत असे मला दिसले. नशीब मी त्याच्या कानाखाली काढलेली नक्षी त्यांनी पाहिली नव्हती. त्यांनी लगेचच मला गरमागरम जेवण वाढले. सकाळी कधीतरी टाकरखेडा आश्रमाची आठवण झाली आणि दुसरे काही नाही आठवले तरी गुलाबजाम खाण्याची इच्छा मात्र झाली होती. ती देखील कुलदीपने पूर्ण केली. पोटभर जेवून नाना महाराजांना साष्टांग नमस्कार करून पुढे निघालो. कुलदीपने वहीमध्ये माझे नाव लिहून घेताना पुन्हा एकदा मला गतीने मार्गस्थ होण्याची विनंती केली. त्याचे असे म्हणणे होते की एकदा मी देवनदी ओलांडली की या मुलाचे काही चालणार नाही. पुन्हा एक वार कुलदीपची क्षमा मागून मार्गस्थ झालो. कुलदीपचा आश्रम नदीच्या काठावर एका रस्त्यावरच होता. समोर गुडघाभर पाण्याची नदी ओलांडली की लगेच डुमखल गावातला गुजराती आश्रम होता. नदिया के पार असं लिहिलेली आश्रमाची पाटी लावलेली होतीच. हाच तो जय गिरणारी सदाव्रत आणि अन्नक्षेत्र आश्रम. माझ्यासाठी हे फार सोपे होते. कुलदीपच्या आश्रमातून धावतच बाहेर जायचे आणि नदी ओलांडून पलीकडे गेले की गावगुड्ड्यांची हद्द संपली. पण मी मूळ ज्या गावचा आहे ना, ते गाव संपूर्ण पंचक्रोशीमध्ये गुंडागर्दीसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे असली फालतू गावगुंडगिरी करतात असं तिकडं कोणी करत नाही. परंतु आमच्या गावाला कुस्तीची महान परंपरा आहे. हिंद केसरी मारुती माने यांची कर्मभूमी अर्थात सांगली जिल्ह्यातलं सप्तर्षी कवठे किंवा कवठेपरान हे माझं मूळ गाव. या गावात घरटी एक पैलवान तरी आहेच. माझे थोरले चुलते देखील तालीम करायचे. वडिलांना देखील कुस्तीचा कोण नाद. त्यांच्या कुस्तीच्या वेडापायी मी आयुष्यात कधी क्रिकेट खेळू शकलो नाही. इतका त्यांच्या मते फालतू खेळावर रोष होता. आमच्या गावातील लोकांचा एक वाईट गुण आहे. हे लोक अन्याय सहन करत नाहीत आणि विनाकारण वाकड्यात गेलेल्या माणसाला हाणून मारून ठोकून बडवून सरळ केल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे मी देवनदी पार न करता महाराष्ट्राच्या हद्दीतूनच अजून काही किलोमीटर चालण्याचे ठरवले. देवतारी त्याला कोण मारी ही नुसती म्हण नसून माझा दगदगीत अनुभव आहे. मी जसा त्या कच्च्या रस्त्याने जायला लागलो तसे माझ्या लक्षात आले की माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. एका दुचाकीवर 3-3 मुले अशर्तीने फिरणाऱ्या 6-7 मोटरसायकल माझ्या शेजारून पुढे गेल्या. जाताना सर्व मुले माझ्याकडे वळून वळून पाहत होती. हळूहळू नदी खाली जाऊ लागली आणि डोंगर सुरू झाला. रस्ता मोकळा असल्यामुळे मी जाताना मुक्त हाताने माझी काठी फिरवत होतो. विशेषतः या मुलांच्या गाड्या जवळून जाताना मी काठीचा आवाज येईल अशा रीतीने ती फिरवायचो किंवा रस्त्यावरचा एखादा खडा नेम धरून काठीने उडवायचो. चालता चालता हे प्रकार करण्याची मला चांगली सवय झाली होती आणि क्वचितच मी काठीचा केलेला वार खडा चुकू शकायचा असं महारथ मला परिक्रमा कृपेनं प्राप्त झालं होतं. त्या खड्यावर माझ्या काठीचा अल्युमिनियमचा ठोकळा जेव्हा आपटायचा तेव्हा अक्षरशः बंदुकीच्या गोळीसारखा आवाज निघायचा. त्यामुळे ती मुले मनोमन दचकायची. त्यांचं असं नियोजन होतं की पुढे असलेल्या एका खिंडीमध्ये मला गाठायचे आणि बेदम मारहाण करायची. माझे असे नियोजन होते की यांच्यातल्या निम्म्या लोकांना घाबरून सोडायचे, म्हणजे त्यांची लढण्याची इच्छाच मारून टाकायची. आधीच त्यांच्यासमोर त्यांच्या मोरक्याला कानफाडून मी अर्धी लढाई जिंकली होती. एकदा तर फार मजा आली. समोरच्या अवतारावरून वेगाने माझ्या दिशेने एक दुचाकी येत होती. माझ्या अंगावर गाडी घालून मला घाबरायचे असे त्यांचे नियोजन होते. परंतु तो बाईकस्वार जवळ येताच मी चटकन खाली वाकलो आणि बुटाची लेस बांधू लागलो. परंतु या अनपेक्षित प्रकारामुळे गडबडलेला गाडीवान फापलला आणि ती 3 मुले पडता पडता वाचली. मी धावतच त्यांच्याजवळ गेलो. ती घाबरून पळून जाण्याच्या बेतात होती, पण मी त्यांना आडवा गेलो आणि थांबवले. मी त्यांना विचारले की तुमचं नक्की काय चालू आहे, मला सांगा. ती मुले म्हणाली, काही नाही, आम्ही असेच फिरत आहोत. आतापर्यंत त्या गावंडाचं नाव मला कळलेले होते. मी त्यांना विचारले, खरं सांगा, तुम्हाला टिंबटिंबनेच पाठवले ना? तुम्ही नर्मदा मायाची तुम्हाला शपथ आहे. मुलांनी मानाखाली घातले आणि म्हणाले, दादा, आम्हाला त्याचे विचार पटत नाहीत, परंतु त्याचे ऐकावेच लागते. त्याच्या घरातले नातेवाईक मोठे राजकीय पुढारी आहेत. त्यांच्या हातात सगळी सत्ता आहे.
त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. मुलांनी तो गावगुंड माझ्या अंगावर थुंकलेलं पाहिलं होतं आणि त्यानंतर मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही हे देखील पाहिलं होतं. त्यांची मनोदेवता त्यांना सांगत होती की मी निष्पाप आहे, परंतु गावगुंडाच्या दबावामुळे ते मला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. मी त्या मुलांचे अतिशय प्रेमळ शब्दात प्रबोधन केले. या वयोगटातील मुलं हाताळण्याचा मला बऱ्यापैकी सराव आहे. मुलांना माझी भूमिका समजावून सांगितली. त्यांना मी त्यांची ऊर्जा योग्य त्या शत्रूच्या विरोधात वापरण्यासाठी सुचवलं. भारतीय लष्करामध्ये भरती होऊन तिथं आपली मस्ती जिरवावी असा सल्ला दिला. आपल्याच गावात येणाऱ्या आपल्याच संस्कृतीच्या, आपल्या धर्माच्या अभ्यागताला त्रास देण्यात कुठला मोठा पुरुषार्थ आहे? या माझ्या प्रश्नानं मुलं अंतर्मुख झाली. त्यांना संगतीचं महत्त्व देखील पटवून सांगितलं आणि योग्य ती संगत धरण्याची कळकळीची विनंती केली. कुलदीप कुलकर्णी यांना आश्रमामध्ये जाऊन मदत करावी असं देखील सुचवलं. या मुलांनी सदर गावगुंडाच्या मार्फत कोणी आश्रमाला कसा त्रास दिला याची जंत्रीच मला ऐकवली. हा आश्रम ज्या जागेवर होता ती जमीन याच गुंडाच्या लांबच्या नातेवाईकांची होती. नातेवाईक जरी चांगले असले तरी हा गावगुंड अलीकडे फारच शेफारला होता. मी त्याचा अहंकार जिरून खूप मोठे काम केले असे त्याच्याच साथीदारांनी मला सांगितले. मी त्या मुलांना सांगितले की तुमच्या गुंड मित्राला माझा निरोप द्या की कुलदीप कुलकर्णी यांच्या आश्रमाला केसभर जरी धक्का लागल्याचे मला कळले तर मी त्याला उभ्या आयुष्यातनं उठवीन, अर्थात आयुष्यातून उठवून त्याला चांगल्या आयुष्यामध्ये बसवीन असा त्याचा अर्थ होता. परंतु तो कळण्याइतपत त्या मुलांची वैचारिक प्रगल्भता नव्हती. ती मुले मला नर्मदेहर करून निघून गेली. पुढे जाण्याचा चटकट देखील त्यांनी मला सांगितला. एक लक्षात ठेवा मित्रांनो, दुर्जन हे नेहमी अल्पसंख्यच आहेत, सज्जन हे नेहमी बहुसंख्यच राहणार आहेत. निसर्गाची रचनाच अशी आहे की सज्जनांची संख्या वाढवण्यावर त्याचा भर असतो, परंतु बहुसंख्या असूनही सज्जन निष्क्रिय असल्यामुळे मुठभर दुर्जन शक्तिमान झाल्याचा भ्रम उभा राहतो. सज्जन दुर्बळ नाहीत हे दुर्जनांना योग्य वेळी योग्य प्रकारे सिद्ध करून दाखवावे लागते, अन्यथा त्याचा त्रास पुढील सज्जनांना होऊ शकतो. त्या गावगुंडाला नर्मदा मैयाने माझ्या माध्यमातून असा धडा शिकवला होता की पुन्हा एखाद्या परिक्रमावासीला त्रास देताना तो 1000 वेळा विचार करेल. शिवाय जाता त्याचे साथीदार देखील मी फोडले होते. शिवाजी महाराज ज्याप्रमाणे शत्रूच्या सैन्यातली चांगली माणसे हेरून त्यांना आपल्या विचारांचे बनवत, तसेच काहीसे आपोआप घडत होते. नर्मदा मैयाचा जय जयकार करत मी पुन्हा एकदा शूलपाणेश्वर राष्ट्रीय अभयारण्याचा आनंद घेत चालू लागलो. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत अनंत पाहे असं रामदास स्वामी म्हणतात. भवाच्या भये काय भीतोसी लंडी, धरी रे मना धीर धाकाशी सांडी, रघुनायका सारिका स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. हे देखील माझे आवडते समर्थवचन आहे. शिवाजी महाराज म्हणायचे, भ्यावे तो एक रघुनाथासी, तुम्हासी काय म्हणणे भ्यावे. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये थोडेसे अधिक भय आणि गुजरातच्या भूमीमध्ये थोडेसे कमी भय हे काहीच माझ्यासाठी लागू होणार नव्हते, कारण मी नर्मदा मातेचा, शिवछत्रपतींच्या विचारांचा असा गुंड आहे की याची हद्दच फार मोठी आहे. समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. थोडक्यात जगात कुठेही जा, कुठेही असो, भयमुक्त राहणे हाच साधकाचा खरा अंतरीचा भाव असला पाहिजे. जगातील सर्वात पचवण्यास कठीण आणि कुठली भयप्रद गोष्ट असेल तर ती म्हणजे मृत्यू. परंतु एकदा मृत्यूचंच भय निघून गेलं की माणूस कशालाच घाबरत नाही. नर्मदा माता तुमचे मृत्यूचे भयच काढून घेते, तुम्हाला निर्भय बनवते, आत्मनिर्भर बनवते, आत्ममग्न बनवते, आत्मस्वरूपाचा साक्षात्कार निश्चितपणे करवते. जय मा रेवा पळविसी भेवा, उकलसी ठेवा अंतरीचा, अबल करिसी भय सबल दिधसी जय, सकल भुवनत्रय हर रेवा, महादेव हर हर देवा, हर रेवा हर हर रेवा. नर्मदे हर, नर्मदे हर.